तर मंडळी इकडे ना मावशी आले, मच्छीवाली मावशी मच्छी घेऊन. आज भरपूर मच्छी आणली मावशी. मोठे हुशार आणि कोलबी एकदम कोलबी गाडी आहे, बांगडे आहेत. माझ्या भावाने कॉल केला, बघितलं तर चांगलं आहे ना बघतात. तुम्हाला बघायला बघायचं भेटत सगळ्यांनीच. युट्यूबला सगळेच बोलतात, युट्यूबला बघितलं. युट्यूब हे कुठलं म्हणतात ग? हे काय कोणते आहे ते? कोबरे आहेत. गोबरे ही गोबरी आहे, चांगली लागते ना काय का देऊ गोबरी पण? तुम्हाला वहिनी? मुशी पाहिजे मुशी. म्हशी घ्यायची. ह्या कसल्या आहे? हे बांगड्यात काय? हे बांगडे आहेत. बांगड्यांची पण जाती असतात, हे वेगळ्या जातीत आहे ना ग बांगडा. बांगडे आहे. काय देऊ? मुशी देऊ? मुशी बघायची ना, कोलबी म्हशी बघू. बघू म्हशी. मोठे ती मुशी आहे. 200 रुपये. 200 रुपयाला महाग आहे मावशी, कमी कर. मुंबई सारखा भाव लावता तुम्ही काय? घ्या मोठीच घ्या, मोठी घ्या. ही जोडी 400 रुपये. 300 ला करून दे. नको वहिनी. हो हो 300 रुपये. आणि कोलंबी 300 पण लय म्हशी वाटायला. नाही घेऊया बा. ना, म्हशीच घेऊया. मुशीच घेता, कोलंबी नाही. आता तेवढं घराला साफ करायला टाइम नाही. हो. बांगडे बांगडं नको. कोलंबी पण एकदम फ्रेश आहे बघा. फ्रेश चांगली चांगली. मोठी आहे, जाडी आहे मोठी गोड. आहे. हो करायला तर टाइम नाही ना. हो. ही कोणती मच्छी आहे मावशी? आम्ही बांगडे ते वेगळे आहेत जात काय बांगडे आहेत, नालबे आहेत. हे कसे आहेत? ते नालबे काय? नालबे आहेत. आणि हे गोबरी. कसा आहे याचा भाव काय? याचा भाव 50 रुपये, बांगडे 100 रुपये. अच्छा 50 बांगडे. बांगडा म्हणजे हे बांगडं हे ना. बांगडे दुसरं कुठलं बांगडं? किती आहेत बांगडं कुठं? हे बघा ठीक आहे, आहेत. बांगडे. हो, आहेत आहेत खाली. आहे सगळी. ही बिना बर्फाची नाही का मग? ही बर्फाची नाही. बघा बर्फ तुम्हाला कुठे दिसतच नाही. बिना चांगली आहे फ्रेश ही दिसते. ताजी फ्रेश मच्छी. हो. कुठे आताच मार्केट मध्ये आणली वाटतं. आत्ताच आणली. बोटीवरून आणलीस की? हा. बोटीची त्यांची बोटीची आहेत हो मच्छी. मागे पण वेशीवरून येत आहेत. मावशीकडून घेतलेली ना, बिलजी आणलेले ना. जी आणली ती. बिलजी आणलेली. वेशीवरून आणलेली आहेत. आणि मुशी एकदम जाडी आहे हा. हे बघा. तू कापून देणार ना का? नाही मला नाही येत कापता. कापता नाही येत ना. मच्छीचा एवढा धंदा करते धंदा मी. करते, मला नाही येत सोलता का. चला टाइम झाला. बस होते ना 2. बस झाले. एक मामीला एक आपल्याला. बस झाली. घ्या 2. मांजर बघ कशा आलं. 100 मावशीला की मांजर मागेच असतात मग सुट्टी आणू मच्छी किती खायला. झाले? 300 नाही 200 ला दिली मी. यांचं सोगे काढून येतील काय ग? का बारकल्या घेऊ? नाही याचेच येतील. सोगे काढायला भेटतील काय? तू याचे का नाही देतील. काढत? मग मला नाही येत काढताना, मी नाही काढत. ये मामी बघ तेवढं मामी बघ या केवढ्या आहेत त्या. घ्या चला, मला वेळ जाऊ दे तिला. मसाला लावा ना हे. आहेत गेला. काय आहे ते बांगडे? हा पालू मासा आहे. पालू. हा पालू मासा. घे बाबूला. तर बाजू का? तू तिकडे केळशीला नाही काय गे बसत? नाही टेन्शन नाही, आम्ही बाणकोटवरून येतो ना. हा. तू थांब थोडंसं. बरं. हा बोटीचा माल आहे. मच्छी. थांब लटपट तरी पडली. नाही, राहू दे, राहू दे. पडणार नाही ना. चल. पडलेली छोटे. ह्यांना जरा काढायला भारी पडतात का? सोले लागतील. सोलायला आता बघू ट्राय करून. हम्म. सोलून बघूया. जा मावशी चौकास. आता शिमग्यात ये मग. पापलेटा घेऊन ये पापलेट. हो आता टाइम नव्हता म्हणून. आधी ते कधी आधी ते इकडे फेरी मारतो. तर मंडळी इकडे बघताय मच्छीवाली मावशीकडून आपण मस्तपैकी 2 मोठ्या मुश्या घेतलेल्या आहेत आणि चांगल्या लावून दिल्या. आणि इकडे ना 2 असे मासे पण लावून दिलेले आहेत वरती. तर आता सर्व हे साफ करायचे आहेत ना. यांना ना सोलून घ्यायचे आहे. हा आणि आता आपण ना मस्त अंगणामध्येच बसलोय सर्व ओपन क्लायमेट मध्ये. आणि इकडे बोलला आधी साफ करून नंतरला घालायला सुरुवात करूया ना. चला हे बघा सर्व कटिंग करायला लागतं. पहिले सोलायला लागेल ना पूर्ण. म्हणजे सोलायला लागल. तुम्हाला सोलायचे आता कसं ते दाखवते. हम्म. ती मावशी आलेली तिला सोलायला नाही येत ते बोली. इकडच्या ती शेपूट आहेत ना, हे पंख त्यांचं ते पूर्ण सगळं आधी आपल्याला काढून घ्यायचं. हम्म. ते व्यवस्थित कापायला लागतात. ते व्यवस्थित कापले तरच त्यांची सालं व्यवस्थित निघतात. हे आपण ना मच्छी घेतली तर कापूनच घ्यायचे. याचं कापूनची लय झंझटमारी असते.
मच्छीवाल्याकडून कापूनच घ्यायची नाही ते घ्यायचीच आता नाही. मला कसं कापता नाही येतं म्हणून ठीक आहे, काही नाही आता कापता नाही येत नाही मग काय करणार. काही लोक उकळतात असे, हम्म. नाही मामे? काही लोक नाही हे आले ना की ती उकळतात म्हणजे अशी, मग उकळून त्यांची साल काढतात. पण मग ती टेस्ट जाते, तो पाणी मग घ्यायला पाहिजे नाही. हे सर्व ना आता साईडचे ही पाका इकडचे असतात ना. साईडचं कापलं, हा हे इकडचं कापलं, तर इथून आपल्याला सुरुवात करायची इथपर्यंत. पूर्ण साईडचे जे पंख असतात ना ते पहिले कापून घ्यायचे आपल्याला. खाली आम्ही केळीचं पान घेतलंय म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर सर्व जमतं आपल्याला कटिंग करायला. ते खाली मेन पोटाचा भाग असतो तो पूर्ण क्लीन करून घ्यायचा. तर इकडे ना पूर्ण आपण कटिंग करून घेतलेलं आहे आणि खालून ना पूर्ण पोटाचा भाग पण कटिंग करायचा आणि तिथून अशी आपल्याला पूर्ण साल काढायची आहे वरती. असं हात न सरतात. हा बघा मंडळी, असं ना वळून काढायचं पूर्ण साली. हे बघा. तर इकडे ना पूर्ण आता हे बघा सोलून झालेले आहेत मुशी सर्व. आता ना आपण कटिंग करून घेतोय बघा. असे छोटे छोटे ना मीडियम साईजचे सर्व कट मारून घेतोय, खायला बरे असे. त्याच्यात काही काटे जास्त नसतात, एकच काटा असतो, खायला एकदम इझी आहे, काढायचं पण टेन्शन नाही बघा. असे सर्व ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. बघा इकडे मांजर बघ कशी आली मच्छी कटिंग करतोय. हा रोजचा आपल्या इथं असतोच. हा ए खाणार का मच्छी? ए म्हण्या गेला कुठे, जाते कुठं, कुणाला बघतोय? ए खाणार मुशी? हा आता घेऊन जा तिकडे. हा अरे इथेच आहे ना. गेला खाली तो बघा पळाला कुठं. तर काय तर दुसऱ्याला घेऊन गेला तो, तरी काय माहिती दाखवायला. बघूया आता कुठे जातो तो. जाते कुठं कुठं काय माहित घेऊन जाते. नाही, तिकडे खाते बसतोय तो खाऊन. मला तिकडे एवढा जाऊन तिकडेच गेला. तर इकडे बघते मुशीनं सर्व कटिंग करून घेतलेली आहे आणि छान मस्त पीस निघाले. इकडे ना आता हे पण मासे दिले होते मावशीने, ते पण कटिंग करून घेतोय सर्व. ये घेणार का, खाणार? आता परत घेऊन जाल तू, परत घेऊन जाल. आता वर जात आहे, आता वर जात आहे आणि तिकडेच जात आहे. गेला तिकडे खायला. इकडे बघते मुशी बनवण्यासाठी ना आपण सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत आणि खास करून ही पूर्ण ना मुशी सर्व धुवून घेतलेली आहे. ही मोरी मच्छी. आणि एक खास करून आज मग काय बनवणार आहेस मोरी मच्छीचा? आपल्याला सुकी बनवायची आहे. अच्छा, म्हणजे मोरी मटण बनवणार आहेस ना? मटणासारखी मस्त होते, एकदम सुकी. तर इकडे सर्व गोष्टी घेतलेल्या, काय काय लागणार आहे आपल्या इथे ना? लसूण, अच्छा, वाटप केलेला मसाला पण लागणार आहे, हा कांदा खोबऱ्याचा. आपला वाटप मसाला, काळा मसाला रेडी केलेला आहे, तो आहे इकडे. इथे फोडणीला कढीपत्ता लागणार आहे आणि इकडे सर्व मसाले वगैरे घेतले. मसाले आहेत आपले. हा इकडे 2 लसणीचे असे ठेवलेत, कारण ही पण आपल्याला मावशीने लावून दिलेली ना मच्छी, ती पण अशी अलगसे घालू, त्याच्यासाठी अलगसे लसूण काढून ठेवले. फोडणीसाठी आपल्याला फक्त लसूण आणि कढीपत्ता लागणार आहे. बाकी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहेस ना? मसाले घालून घेते. थोडासा मॅरिनेट करायला आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालतो. 2 चमच घालते मी मसाला. हळद घालते, छोटा हा चमच आहे ना, 1.5 चमच घातलाय. मी ना वाटप केलेला 1 चमच मसाला घालून घेते, सर्व मिक्स करून घेते. थोडंसं ना पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आम्ही ना गावाला अशाच प्रकारे मोरी मटण बनवतो, सुक्यामध्ये एकदम छान तयार होते आणि जी ग्रेव्ही असते ना ती एकदम जबरदस्त लागते. आता मच्छीवाली जशी बोटी येतात तशीच मच्छी घेऊन इकडे गावोगावी विकायला येतात. टोपलीतनं बोटीतून मच्छी आणते ना, हा त्यांना बर्फ म्हणजे घालून आणतच नाही ते, हम्म. अशी बिना बर्फाची असते. आणि लवकर संपत जाते. आता कसं गावात असतात घेणारे म्हणजे मच्छी वगैरे. हे बघा सर्व ना आपण मसाला वगैरे लावून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडासा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता ना मस्त संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. आता 4 वाजलेले आहेत. संध्याकाळच्या दरम्यान ना मच्छीवाली नेहमी म्हणजे मच्छी विकायला येत असते. तर प्रत्येकाकडे म्हणजे फिरते. इकडे आमच्याकडे कशा वल्या आहेत अलग अलग. इकडे पुढे सावरा आहे, तिकडे पुढे वरची वली आहे, इकडे वरती फणसवडी आहे. तर प्रत्येकाच्या एरियामध्ये सर्वीकडे मच्छीवाली फिरून प्रत्येकजण घेत असतो मच्छी. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला घेतोय. मस्त चूल पेटवलंय, टोपामध्ये तेल घातलेलं, लसूण घालून घेतले, मस्त तेल तापलेलं आहे.
आणि आपला म्हणजे सुकी मच्छी जी असते ती वाटपामध्येच भारी होते ना. कांदा खोबऱ्या सुक्या आपल्याचा सुका खोबऱ्याचा वाटण गोळा मसाल्यात मस्त. हा आमचं कोकणातलं कसा हा वाटपाचा काळा मसाला गोळा मसाला खूप प्रसिद्ध प्रत्येक मच्छीमध्ये असते ना. हो, आमचं म्हणजे प्रत्येक काय बनवलं ते त्याच्यात गोळा मसाला असतोच. हा आणि त्याच्यामध्येच भारी होते. आता इकडे लसूण आईने पूर्ण बघा फोडणी द्यायला घेतलेली आहे, चांगली लाल झाली, कढीपत्ता घालते. इकडे आता सर्व मच्छी घालून घेते. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे. थोडासा ना याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. हा वाटपाचं सर्व पाणी आहे ना तो घालून घ्यायचं. थोडासा जास्त नाही घालायचं, आपल्याला सुका बनवायचा आहे ना तर जास्त पाणी घालून फायदा नाही. थोडासा शिजण्यापुरता घालायचा म्हणजे तो ऑटोमॅटिक आटत जातो शिजेल तसा. तर हा इकडे ना आपण वैलावरती ठेवतोय सर्व मुशी आणि इकडे ना ते दुसरे मासे दिलेले मावशीने ते पण घालून घेतोय. तर हे सर्व मच्छी आहे ना आपण मसाल्याच्या बुकीतच घालणार आहोत. मसाल्याच्या बुकीत छान होतात, झटपट, म्हणजे काही जास्त सामग्री लागत नाही आणि म्हणजे रस्सा खायला बरा ना. मस्त लागतं. इथे फोडणी त्याला घेते आई, लसूण घालते, कढीपत्ता, त्याच्या तिकडे ना आपण मसाला घालून घेतोय. 1 चमच मसाला घातलाय, 1 चमच हळद घालायचे, इकडे पाणी घालायचं याच्यामध्ये आणि असंच मिक्स करायचंय. त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता अशीच फोडणी देतो आमच्या गावाला. ते मसाल्याच्या बुकी पण जबरदस्त लागते. वरतून पाणी अजून घालते याच्यामध्ये, शिजायला ठेवायचे आता. तर इकडे ना याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेतोय, 1 चमच मीठ घालून घ्यायचंय. हे कोकम आहे इकडे, ते पण घालून घेतोय. तर इकडे ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय. आपल्याला 1.5 चमच मीठ लागणार आहे आणि ही उसळी पण घालून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय आपला मोरी मटन ना मस्तपैकी रेडी झालेला आहे. हा बघता इकडे बघा भारी दिसतंय, जबरदस्त शिजलेलं आहे बघा. मस्त आता चुलीवरून काढलं, एकदम गरमागरम आहे आणि भारी रेडी झालं आहे. आपण सुकाच बनवलेला आहे, छान दिसतो एकदम. आणि इकडे ना आपल्या दुसऱ्या माशांचा पण रस्सा रेडी झालाय. आपण कालवणच बनवलाय तिबुल बघा. इकडे ना आता मी जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय मस्तपैकी आपण हा मोरी मटन बनवलेला आहे आणि जबरदस्त भारी दिसतोय. आणि हा इकडे ना रस्सा बनवलेला मावशीने जे सर्व मासे दिलेले ते. इकडे भाकरी घेतलाय आज मस्तपैकी ना बघा, मुशी आणि मासेचा बेत आहे. तर इकडे ना आता आम्ही सर्व जेवायला बसलोय. आई आहे, पप्पा आहे आणि इकडे आजी सुद्धा आहे. कशी झाले? मस्त एकदम 1 नंबर. हा ना, आजी छान आहे. चांगली. हा जबरदस्त. पप्पा पण आहे, पप्पा छान आहे ना. हो छान झाली. गायला बरं आपलं काय ना काहीतरी भेटत तरी. हा तर इकडे ना आता बघूया टेस्ट करून कशा प्रकारे आपली मस्तपैकी मोरी मच्छी झालेली आहे. जबरदस्त दिसते, एकदम सॉफ्ट मच्छी आहे. त्याला ना काढण्याची टेन्शन नाही. मस्त मच्छी शिजलाय, जरा रस्यामध्ये डीप करायची. एकदम जबरदस्त झालेली आहे, अप्रतिम लागतोय. एकदम ना सॉफ्ट मोरी मच्छी शिजलेली आहे आणि भारी झाली. आपण गावच्या खास वाटपामध्ये बनवलेली, तर छान झाले. तर तुम्ही सुद्धा नाही ही रेसिपी ट्राय करू शकता. आमच्या गावात कशी मच्छीवाली मावशी नेहमी येत असते वाराच्या दिवशी, म्हणजे मच्छीचा वार असतो तेव्हा, आणि नवनवीन म्हणजे वेगवेगळी भरपूर प्रकारची मच्छी आणते. त्याच्यापैकी एक आपण आज मोरी मच्छी घेतली होती, म्हणजे मुशी, आणि त्याचा खास करून आपण ना सुकाच बनवला होता. अप्रतिम झालेला आहे, तुम्ही सुद्धा हा बनवू शकता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.